पाहिजे? चपाती खाती? खायती? बर बसा, तसंच बसा, छान दिसतंय तसंच. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहे सर्वजणी? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आजचा व्हिडिओ खास यासाठी आहे की माझा आर्यन, तर त्याला एक छान असं गिफ्ट आणलं आहे. तर आणि त्याची आधीची स्केटिंग होती पण ती जरा खराब झाली, त्यामुळे त्याला नवीन स्केटिंग घ्यायचीच होती. तर त्यामुळे मी त्याला छान अशी स्केटिंग बघू म्हटलं मिळेल का. तर आम्ही जाणार होतो पुण्याला आणण्यासाठी, परंतु काही आम्हाला जमलं नाही. तर मग मी त्याच्या सरांना सांगितलं की तुम्हीच घेऊन या. तर आता ते सर स्केटिंग घेऊन आले आहेत. तर तो कसा रिॲक्ट करतोय, कारण खूप दिवसापासून त्याची इच्छा होती की त्याला स्केटिंग घ्यायची होती आणि त्याच्या बड्डेलाच आम्ही स्केटिंग घेणार होतो. पण त्याच्या मिसने त्याला स्केटिंग घेऊ नको असं सांगितलं होतं, कारण एक्झाम झाल्यावरच मग तू स्केटिंग घे अशा त्या बोलल्या होत्या. त्यामुळे तेव्हा काही त्याला मी स्केटिंग घेतली नाही. पण त्याला आता मी सांगितलं पण नाही आहे की तुला स्केटिंग आणली म्हणून. त्याचे सर काल पुण्याला गेले होते, तर मी त्यांना स्केटिंग आणायला लावली आहे. तर आता ते स्केटिंग घेऊन आले आहेत. तर बघूयात स्केटिंग पाहिल्यावर तो कसा रिॲक्ट होतोय. तर चला. आर्यन बघ कोण आलंय. मेरे के लिए है पापा। छान मस्त आहे ना. मला छान होता. ब्लॅक पण म्हणजे मी त्याला म्हणत होते ब्लॅक आहे का. हे कसं होतं, इथं वाईट असतं तर सायकल ब्लॅक सर म्हणजे कसं हा वेगळा कलर आहे ना, मग छान वाटते उलट. दुईला चालतं रिमोट रूम राहतो. शिजू पण मध्ये मध्ये करते. तुला काय नाही, तुला काय नाही, तुला काय नाही, तुला तुला स्केटिंग काय आहे मोठा आहे. बसती का? बसली सुद्धा पण हिला चूक दिसली. आता राईट मारायला बाबा झुटे ना. आता राईट माराय. राईटर कसला आहे, एकच नंबर आहे ना. आणि तुला मागचं आहे याला मागचं नाहीच आहे. राईट तर बघ ह्याला नाही, ह्याला गेला नाही, ह्याला आहे घ्यायचं एकच माहिती एकाला कसं राहते नवीन आलं. शिजूला पण घालायची का स्केटिंग? तिला कशाला मग बघ की कशी बघते. जाऊ दे, ते काय बरोबर नाही मला. तिला पडते. तिला पळत नवीन आहे ना मग ते. नवीन नाही. चाक, मग चाकांवर ते स्केटिंग आहे ना. मग त्यामुळे तर ते सरांना नाही लावलं ना, आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. अरे हळू 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 म्हणून तर ते सेफ्टी गार्ड का नाही लावलं. मला माहिती आहे, म्हटलं जर आता हे स्केटिंग आणलं ना, हा एवढा या डेगात पळेल, त्यामुळे सेफ्टी गार्ड म्हटलं पाहिजे. आर्यन पडशील, ती पाडन तुला. अरे पडशील. हळू हळू. तर मी म्हटल्याप्रमाणेच त्याला स्केटिंग आणल्यावर इतका आनंद झाला होता, कारण त्याची ती इच्छा पूर्ण झाली होती. तर हे आहे सेफ्टी गार्ड, पण त्यामध्ये कॅप आलेली नाही. तर हे सेफ्टी गार्ड पण त्याच्यासाठी आणलं होतं, कारण तो इतक्या जोराने स्केटिंग खेळतो की जर पडला वगैरे तर भीती वाटते लागण्याची. त्यामुळे सेफ्टी गार्ड पण सेपरेट घेतलं होतं. आणि ही शिजुका त्याला काही स्केटिंग खेळून देत नव्हती.
तिला काहीतरी नवीन दिसत होतं, त्यामुळे ती त्याच्यात पाठी फिरत होती. तर त्याला म्हटलं जरा सांभाळून खेळ. तसाही तो पहिलीत असल्यापासून स्केटिंग खेळतो, त्यामुळं त्याला त्याची सवय झालेली आहे. तर मेन गोष्ट त्याची ही आहे की त्याला क्लास वगैरे काहीही न लावता तो ती स्केटिंग खेळायला शिकला होता. आणि आम्ही नंतरून त्याला क्लासला लावलं स्केटिंगच्या, का तर त्याला बाहेर स्पर्धेसाठी जाता येईल म्हणून. पण क्लास लावण्याआधीच तो ऑलरेडी शिकलेला होता स्केटिंग. तर तो इतकी छान स्केटिंग खेळतो. त्याचं हे बड्डेचं गिफ्ट आहे, कारण त्याला बड्डेच्या दिवशीच स्केटिंग घ्यायची होती, परंतु त्याच्या एक्झाममुळे मॅडमने त्याला काही स्केटिंग घेऊ दिलं नाही. तर मॅडम बोलल्यानंतर घे म्हणून मग आता मी नंतरून ते स्केटिंग मागवलं. तर त्यामुळे तो आता आणखीच खुश आहे की त्याच्या हातात स्केटिंग आलेलं आहे. आणि त्याचा आवडता छंद आहे हा स्केटिंग, त्यामुळे तो अजिबात त्याला असा कसलाच कंटाळा येत नाही. तो रोज क्लासला पण जातो आणि स्पर्धा परीक्षा असेल तर बाहेरही स्पर्धेसाठी जातो. तर त्याला बरेच असे मेडल आणि सर्टिफिकेट मिळालेले आहेत. तर ते मी असेच जपून ठेवले आहेत की जेणेकरून त्याला परत पुढच्या काळामध्ये त्याची मदत होईल. तर तुम्हाला मी दाखवते त्याचे मेडल्स त्याला किती भेटले आहेत ते. तर चला बघूयात. तर एवढे सारे मेडल्स त्याला भेटलेले आहेत. प्रत्येक गेममध्ये वेगवेगळे पण भेटलेले आहेत आणि स्केटिंगमध्येही त्याला बरेच मेडल मिळालेले आहेत. तर हे वरचं मेडल आहे ते त्याला ॲबॅकसचं मिळालं होतं आणि बाकी हे सर्व त्यातला स्केटिंगसाठी मेडल मिळालेलं होतं. तर असे भरपूर त्याने मेडल व सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. तर हे मेडल मी छानपैकी असं हॉलमध्ये लावलेलं आहे. तर ते जाता येता कोणी जर पाहिलं तर विचारतं की एवढे मेडल म्हणजे कशासाठी आहेत. तर मग त्यांना सांगावं लागतं की हे आर्यनचं यासाठी भेटलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याला गेम्सची खूप आवड आहे, त्यामुळे त्याला एवढे मेडल्स भेटलेले आहेत. तर त्याचे पप्पाही त्याला गेम्सचे सर्व साहित्य आणून देतात, त्यामुळे तो खुश असतो. आणि आता ही नवीन स्केटिंग आहे, त्यामुळे तो काही पायातनं लवकर ती स्केटिंग काढणार नाही. तर चला, मला पण इकडे डोसे बनवायचे होते, तर मग मी मस्त इकडे आता डोसे बनवणार आहे. तर इथे मी बटाटा आधीच बनवून ठेवला होता आणि म्हटलं नंतर छान गरम गरम असे डोसे बनवावे. तर मग आता सर्वजण आली आहेत, तर मग मी डोसे बनवायला घेतले आहे. मग छानपैकी सर्वांना डोसे बनवून दिले आणि सर्वांचं खायचं वगैरे झालेलं आहे आता. तरी पण आमच्या आर्यनची स्केटिंग चालूच आहे. तर तोही आता गरम गरम डोसा आणि बटाटा खाईल व मग मीही खाते. बास झाला आर्यन, दमशील आज, मग झोपशील. दमल्यावर झोपशील काय? हा. आणि तुम्ही पाहू शकता स्केटिंग घातल्यावर त्याला किती आनंद झालेला आहे. तर 1 तास झाले तो स्केटिंग खेळतोय, पण त्याचं मन काही भरत नाहीये. तर अजून 1 तास म्हटलं तरी तो स्केटिंग खेळणार, कारण तो लहानपणापासून त्याला सवय आहे स्केटिंग खेळायची. तर जवळजवळ मला वाटतं पहिलीत असल्यापासून तो स्केटिंग खेळतोय. तर ती स्केटिंग त्याने 2-3 वर्ष वापरली आणि आता 4थीत गेल्यावर त्याला दुसरी स्केटिंग घेतली. तर
किती छान स्केटिंग खेळतोय माझं पिल्लू. होय, आवडली का स्केटिंग? हा. आवडली ना? हा. आता काढायचीच नाही. दिवसभर असं झोपणार. असं झोपणार का आता? तर मला नाही वाटत तो आता 10 वाजेपर्यंत स्केटिंग काढन. चाललंय त्याचं स्केटिंग खेळायचं. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या आर्यनची स्केटिंग आवडली का हे पण कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.